नमस्कार मंडळी, मंदार चव्हाणच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा. आणि आज आपण इथं हे बघा आमच्या गारपात इथं तर हे बघा झाड एक पण पन्नास बिन्नास काय दिसणार नाही, कारण आता ऑगस्ट महिना चालू असं सगळे संपला काय ता आज ऊन पण पडला. हे बघा आधी पूर्ण इथं जारबीर काय नाही, आता पूर्ण पावसामुळे पूर्ण सगळं वातावरण चेंज झालं, सगळं हिरवगार झालं. बघा कशा पद्धतीने पूर्ण आणि तो डोंगर दिसता. आणि तुमका असे कोकणातले व्हिडिओ खूप बघू आवडतात ना, म्हणजे आपल्या कोकणातले असा जे लांब लांब असत मुंबई खैसारला असत त्यांना कोकणातले असे एकदम आपल्या ह्याच्यातले व्हिडिओ खूप बघू आवडतं. म्हणजे आपले हिरवगार असे वातावरण बघू, वातावरण कसं ऊन आणि ह्या कशाचे वेदर एकदम विचारूक नका, पूर्ण पॉवरफुल असं वाटतं वातावरण. तिकडे काय पण बांधलेली आहे बघा. मस्त पैकी कोकण बाई, मधीच पाऊस मधीच ऊन. होतं की आमच्याकडे वेदर असं 5-5 मिनिटांनी चेंज राहत राहतं. आता पाऊस असा लगेच ऊन येता, लगेच पाऊस येता, लगेच ऊन येता. बघा पडता वाईज मग आता 2 मिनिटाच्या अंतरावर ऊन पण पडाक शकता, अशी कंडिशन असा. वातावरण बघ कसा पद्धतीने झालं आता, पूर्ण असं ऊन बिन मस्तपैकी ढगाळ वातावरण, असं वातावरण असं गणपती बिनपती व्हाया. नाही तर शिरी शिरी पडत होता पावसामध्ये, कंटाळा येत होता. आणि असं चार पण वाढली ती आता 2-3 दिवसांनी पूर्ण साफ करून घेऊचा असा झाले. तर दिवस इले जवळ गणपतीचे, लवकर लवकर. तर बघा अशा पद्धतीने ऐसूनच आम्ही गणपती आणतो या साईडनं, असे चलत चलत इकडनं. ते तुमका मी समजतं त्या ब्लॉगमध्ये तुमका दाखवतं गणपतीच्या कशा पद्धतीने घेऊन येतं ते. पूर्ण असं पण चार वाढली ती लवकरात लवकर साफ करते, दाखवते घरात पण साफ करूचा पूर्ण सगळा त्याच्या कारणान. बघा आधी ना इकडे काजबीज होती पूर्ण इथे या साईड, इकडे मूळ होतं काजीचा. आधी अशी झाडा राहिली पूर्ण अशी पद्धतीने. आधी इकडे पूर्ण असं जंगल कसं पूर्ण एकदम म्हणजे भेडले माळ बी पूर्ण सगळं काय काय होता. तर पूर्ण जेसीबी पूर्ण साफ करून घेतलं. म्हणजे आमची जागा नाही ती ऐकायची असं नाव सांग नाही, मी त्याने पूर्ण साफ करून घेतलं एकदम मस्तपैकी. आणि तिकडे आता ह्या घातले भोपळ्याचे बिये आणि चिबोड बिबोळा खालते घातलेले असत दाखवायच्या एक मिनिट. तर हे बघा तेव्हा चार बेर इली पूर्ण, त्याच्या कारणाने जास्त दिसणार नाही ते, पण असं ते हैसरच तिकडे एक केलेला पूर्ण. माका माहीत आहे तुमका कोकणातले व्हिडिओ मस्त की निसर्गरम्य वातावरण खूप आवडता. जे कोण मुंबई त्या साईडनं असतं त्यांना आपला कोकण बघून एकदम आनंद वाटतं, की एकदम भरभरून वाटतं, की मन असतं एकदम फ्रेश वाटतं. कोकणातले असे हिरवगार निसर्ग बोलून त्या कारणाने मी जास्तीत जास्त कोकणातले ब्लॉग बनवत आहे. बघा वातावरण एकदम मध्ये पावसाळ्याचं वातावरण, मध्ये उन्हाचा, म्हणजे असं वातावरण फक्त आपल्या कोकणात एक असे निसर्गरम्य परिसरात तुमका भेटा शकता. आणि अनुभव एकदम हिरवगार मस्तपैकी. बघा समोर आमचं घर मस्तपैकी, माडाचे यावेळी पूर्ण असे हे बघा. ते बघा पूर्ण शांत शांत कसं एकदम वातावरण एकदम चांगलं वाटतं ना, पूर्ण शांतता असते, एकदम काम करूची पण इच्छा होता अशी. की पूर्ण वातावरण बघा पूर्ण सामसूम आणि एकदम शांतता. ही फक्त शांतता आपल्या कोकणातच असू शकता. आणि एकदम कसलं वातावरण
मधीत पावसाळो मधीत उन्हाळा. आपला फक्त पावसाची दिवसांत भेटू शकता इतक्या काय तर चांगला वातावरण. आता संध्याकाळची वेळ आहे बघा, ते एकदम पूर्ण शांत वाटतं. पक्ष्यांचा आवाज पूर्ण काय सांगा माई. तुम्ही कोकणातले जर असाल ना, तुमका माहीत असताना कशी काय पूर्ण आपल्या इकडचं ह्या असं ते कमेंट करून नक्कीच सांगा. काय सांगताला कमेंट करून. तुम्ही तुमका विचारू कळत नाही सॉरी. माय मिस्टेक हो गया काहीच. क्या करू. बालो केसावरची इग्नोर केस बरोबर नाही राहत असं. वाकडे तिकडे झाले, फुलले या झाले सगळे. काय सांगा. मेन म्हणजे आमच्याकडे एक गोष्ट, लाईट म्हणजे कितींदा तरी हिचा विषयच नाही. पाऊस नसो असो किंवा पाऊस थेंब नाही पडणं तरी लाईटीचं बेबत्ता लाईट. वाय जरी थेंब बिंब पडलं तर पाऊस गायबच. म्हणजे गेली ते अजून जेवणात नाही लाईट जाता अशी करता की विचारू नका. काय सांगा लाईटीचं म्हणजे लाईटच.